सुप्रभात आणि नमस्कार. भावशेखर आपला आजचा विषय दुर्गाबाई भागवतांचं पुस्तक शासन, साहित्यिक आणि बांधिलकी. शासन, साहित्यिक आणि बांधिलकी. 1988 साली या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. 2018 साली याची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. ही भाषणं आहेत त्याच्याही आधीची. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवरती दुर्गाबाई भागवत या साहित्यिकेचं दुर्गा या नावाला साजेसं एक वेगळंच रूप महाराष्ट्रानं आणि देशानं बघितलं. त्या काळामध्ये एकंदरीतच आणीबाणीच्या विरुद्ध त्या का उभ्या राहिल्या, त्यांच्या मनामध्ये नेमकी काय भावना होती, आणि मग त्या निमित्तानं राज्य प्रणाली, साहित्यिक, शासन, बांधिलकी असे वेगवेगळे विषय त्यावेळेला केले गेले. त्यांच्या काही भाषणांचा त्यावेळी केलेल्या मुक्ता या नावानं एक भाषण संग्रह किंवा लेखसंग्रह प्रकाशित झाला. तो प्रसिद्धही झाला. भाकरी आणि स्वातंत्र्य हा त्यातला लेख तर अनेक वेळेला त्या काळामध्ये वाचला गेला, आणि तो लेख वाचल्याशिवाय एकंदरीतच अशा स्वातंत्र्यवादी विचारांची पूर्तता होत नाही असं वाटावं असा तो काळ होता. आज हे पुस्तक भावशेखरमध्ये घ्यायचं कारण मात्र फार वेगळं आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की जून 2024च्या पहिल्या आठवड्यामध्ये मोदी सरकारचा आपल्या देशातला तिसरा कालखंड सुरू झाला, आणि त्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये अगदी संसदेच्या अधिवेशनात सुद्धा आणीबाणी या घटनेचा उल्लेख झाला. कारण 2024-25 हे आणीबाणी लागू होण्यापासूनचं 50वं वर्ष आहे, आणि त्यामुळे आपल्या देशातल्या घटनात्मक अशा सर्वोच्च पदावरच्या व्यक्तीच्या अभिभाषणापासून संसदेतल्या अनेक चर्चांपर्यंत केवळ सरकारी पक्षांनीच नव्हे तर त्यांनी केलेल्या विधानांमुळे विरोधी पक्षांच्या भाषणामध्येही ज्याचा उल्लेख वारंवार आला अशी घटना म्हणजे 1975 सालची आणीबाणी. आणि तेव्हापासनं कुठेतरी या पुस्तकाचा भावशेखरमध्ये उल्लेख करावा किंवा त्याच्यावर एक भाग करावा असं मनामध्ये होतं. पण हे जे पुस्तक आहे दुर्गाबाई भागवतांचं शासन, साहित्यिक आणि बांधिलकी, देशमुख आणि कंपनीचं हे पुस्तक 156 पानी पुस्तक, 225 रुपये किमतीचं हे पुस्तक, 88 साली पहिली आणि 2018 साली प्रसिद्ध झालेली दुसरी आवृत्ती असं हे पुस्तक. पण ते पुस्तकच मला मिळत नव्हतं. आणि परवा अचानकपणे या नवरात्रीच्या निमित्ताने देशमुख आणि कंपनीनी एक योजना जाहीर केली, ज्याच्यामध्ये इरावतीबाई कर्व्यांची 6 पुस्तकं आणि दुर्गाबाई भागवतांचं हे पुस्तक अशा 7 पुस्तकांचा समावेश होता. अट इतकीच होती की एरवी अशी योजना जाहीर होते त्यावेळेला त्याच्यावरती काहीतरी सवलत दिली जाते, पण सवलत न देता पुस्तकं असंच मुळी या योजनेचं स्वरूप होतं. पण हे पुस्तक मी गेली कित्येक वर्ष शोधत होतो, त्यामुळे ताबडतोबीनं हे पुस्तक घेतलं. आणि या पुस्तकाच्या मी इतका मोहात होतो की ते कुरिअर आल्यानंतरच्या पुढच्या 2 तासामध्ये हे माझं पुस्तक वाचून पूर्ण झालं. आणि म्हणून आजच्या भावशेखरचा विषय दुर्गाबाई भागवतांचं 156 पानी पुस्तक, देशमुख आणि कंपनीनं प्रकाशित केलेलं शासन, साहित्यिक आणि बांधिलकी. अगदी कालच्याच आपल्या भावशेखरच्या भागामध्ये आपण एकंदरीतच विचार स्वातंत्र्य, आचार स्वातंत्र्य, हिटलर, मुसोलिनी यांची चर्चा केली होती. तसे अनेक संदर्भ याच्यामध्ये आहेत. आणि तसंही भावशेखरच्या त्याच्या खूप आधीच्या भागामध्ये आपण नरहर कुरुंदकरांचं छत्रपती शिवाजी महाराज जीवन रहस्य याही पुस्तकाचा विचार केला होता. या पुस्तकामध्ये दुर्गाबाईंनी केलेली 3 भाषणं ही मुळात नरहर कुरुंदकरांच्या गावी त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ केलेली व्याख्यानं आहेत. मग या मूळ व्याख्यानांचं पुस्तक करत असताना ज्या पद्धतीचे काही संपादकीय संस्करण करावं लागतं, त्या संस्करणातनं थोडं विस्तृत झालेलं आणि ऐन वेळेला एक नवीन लेख ऍड केलेलं की जे मूळ भाषणांमध्ये नव्हतं, अशा आशयाचं हे स्वरूप आहे. आजच्या वाचकाला कदाचित आणीबाणीचा संदर्भ सुचणार नाही, पण एकंदरीतच साहित्य संमेलन आणि त्या निमित्तानं एकंदरीतच साहित्यिकांची सरकारविषयी आणि सरकारची साहित्यिकांवरची भूमिका ही लक्षात येते.
म्हणजे मुळात रतन टाटांसारख्या निर्विवाद मत असलेल्या, चारित्र्य असलेल्या, कर्तृत्व असलेल्या माणसाला भारतरत्न द्यावं अशी मागणी त्यांच्या निधनानंतर करण्यात यावी आणि त्याला निवडणुकींची पार्श्वभूमी नसेलच याच्यावर जगाने विश्वास ठेवावा, अशाच्या परिस्थितीमध्ये मुळातच हे पुस्तक वाचण्याजोगं आहे. कारण या पुस्तकातला एक मुद्दा असाच आहे किंवा एकंदरीतच दुर्गाबाई भागवतांच्या आणीबाणी विषयीच्या मताविषयीचा एक मोठा आक्षेप हा होता. आबुला एक संपूर्ण देशाच्या साहित्यिकांची अशी संमेलनं झाली होती आणि त्याच्यामध्ये दुर्गाबाईंनी केलेल्या भाषणावरती एका हिंदी साहित्यिकानं आक्षेप घेतला होता की तुम्ही शासनाने दिलेले पुरस्कार घेऊ नका, शासनाने दिलेली सवलत घेऊ नका म्हणता, पण मग तुम्ही उद्योगपतींनी दिलेली सवलत किंवा पुरस्कार का घेत नाही, तर त्याला घेता, त्याला मात्र विरोध करत नाही. आणि त्यावेळेला दुर्गाबाई भागवतांनी मांडलेली भूमिका अशी होती की शासनाला तुमचं मत दाबायची सर्वंकष सत्ता आणि सामर्थ्य असतं, तसं मत उद्योगपतीकडे नसतं. आणि मुळात शासन यंत्रणेला मन नसतं, ती यंत्रणा असते. याच्या व्यतिरिक्त उद्योगपती हा जर स्वतः संवेदनशील असेल तर तो तुम्हाला उलटी मदत करतं, तुमचं विचार आचार स्वातंत्र्य तो पुढे नेतो. या सगळ्या संदर्भातनं मला असं वाटलं की भावशेखरच्या निमित्तानं या पुस्तकाची चर्चा व्हावी. म्हणजे मुळात आणीबाणी काय होती, ती योग्य अयोग्य त्याची राजकीय बाजू ही गोष्ट सोडून देऊ. नाहीतरी तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाचा आता मतदान करण्यापुरेसा तरी राजकारणाशी संबंध राहिलाय का, आणि राजकारण्यांच्या आपण खिचगणतीत तरी असतो का, हा प्रश्न एका वेगळ्याच पद्धतीनं ऐरणीवरती आलाय. म्हणजे आपल्या अस्तित्वाची आणीबाणी जरी नसली तरी आता आणीबाणी ही अस्तित्वात नसली तरी या पुस्तकाचा विचार करावा अशी परिस्थिती. आणि म्हणून भावशेखरचा आजचा विषय दुर्गाबाई भागवतांचं हे पुस्तक, शासन, साहित्यिक आणि बांधिलकी. त्यातला एकच मुद्दा जरूर सांगण्याजोगा आहे. या पुस्तकाच्या ब्लर्बवरतीही तो छापलाय, तिथनच तो मी वाचतोय, पण हे मूळ भाषणातला परिच्छेद आहे. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना ज्यांना अशा पद्धतीचं वाचन वाचण्याची राजकीय पार्श्वभूमीचे सामाजिक परिमिती शोधणारं हे साहित्यिक पुस्तक आहे, अशा भाषेमध्ये मी या पुस्तकाचं वर्णन करीन. त्यातल्या एका भाषणात एका ठिकाणी दुर्गाबाई भागवत असं म्हणतात की अशा विचारांची, अशा आचारांची मतं पटतील न पटतील हा वेगळा विषय, काळाचे संदर्भ तेच राहतील किंवा बदलतील हा वेगळा विषय, पण मुळात असं काहीतरी असावं लागतं हे लक्षात घ्यावं लागेल. विशेषतः सरकारची जागा जेव्हा आता सोशल मीडिया घेत असेल त्यावेळेला तर ह्याचा जरूर विचार करावा लागतो. कारण लोकशाहीच्या नावाखालती काहीही सांगता येतं, याच्यात सांगता येतं याला महत्व द्यायचं का काहीहीला महत्व द्यायचं हा प्रश्न असतो. ती एक वेगळीच आणीबाणी असते. आणि म्हणून या भाषणामध्ये एका ठिकाणी दुर्गाबाई जे म्हणतात ते मुळात न वाचण्याजोगा आहे. आपल्या परवानगीनं तो परिच्छेद जरूर वाचतो. आपली लोकशाही फारशी जुनी नाही, नव्हे ती बाल्यावस्थेतच आहे. कल्पना करा, 1980च्या दशकाच्या सुरुवातीला केलेलं भाषण आहे. आपली लोकशाही फारशी जुनी नाही, नव्हे ती बाल्यावस्थेतच आहे. अशा वेळी या प्रकारच्या प्रामाणिक, निष्काम, नैतिक रखवालदारांची आवश्यकता तर आपल्या समाजाला अधिकच आहे. पण त्यासाठी लेखक कलावंतांनी आपलं सत्व जमलं पाहिजे. ते करायचं म्हणजे शासनाचं मिंधेपण नाकारलं पाहिजे, तरच ते शासनाला जरब दाखवू शकतील आणि प्रसंगी ओढवलेल्या सत्व परीक्षेत पूर्णत्वानं उत्तीर्ण होतील. सत्व परीक्षेची खेप एकदा येऊन गेली आहे, तो अनुभव या दृष्टीनं फारसा कौतुकास्पद नाही. हा सरळ सरळ आणीबाणीचा संदर्भ आहे. सत्व परीक्षेची खेप एकदा येऊन गेली आहे, तो अनुभव या दृष्टीनं फारसा कौतुकास्पद नाही, पण अजून सर्वस्व गेलेलं नाही. अजूनही आम्ही सर्व साहित्यिक ताठपणानं जगू शकू. मात्र यासाठी शासनाच्या अटीवर शासनाशी सहकार्य करण्याचं तंत्र आणि तसले उपदेशपर मंत्र दूर ठेवले पाहिजेत. शक्यतोवर स्वतःच्या हिमतीवर जगायचं ठरवलं पाहिजे. सहज माझ्या मनामध्ये हा परिच्छेद आत्ता पुन्हा नव्यानं वाचत असताना आलं की 1984 ही जॉर्ज ऑरवेलची गाजलेली कादंबरी असंच काहीतरी सांगतं का? शेवटी कशासाठी उभं राहायचं हे लक्षात आलं की कशा विरुद्ध उभं राहायचं हे मनापासून स्पष्ट होतं. अलीकडच्या OTTच्या काळामध्ये जे सिनेमांवरती होतं
सिनेमा आणि सिरियलमुळे जे नाटकांवरती होतं त्याच्याही संदर्भामध्ये ही गोष्ट लक्षात येते का? कारण शेवटी आणीबाणी हा प्रकारच वेगळा असतो. या आणीबाणीनंतर मी असा विचार का केला हे प्रस्तावनेतला पहिला परिच्छेद वाचतो आणि हा व्हिडिओ पूर्ण करतो. दुर्गाबाई म्हणतात, आणीबाणीनं मोठंच स्थित्यंतर माझ्यात घडवून आणलं. तेव्हापासनं माझ्या चिंतनाचा एकमेव विषय, ज्याच्या सार्वजनिक नावामध्ये लोकशाही आहे पण व्यवहारात सरंजाम शाहीच केवळ आहे, अशा आमच्या शासनाशी आम्ही साहित्यिकांनी कसं वागावं हा झोन बसला. आणीबाणीपूर्वी एवढ्या प्रखरतेनं हा विषय मला जाणवला नव्हता असं आता दुर्दैवानं म्हणावं लागत आहे. खरं तर आम्ही साहित्यिक किंवा बुद्धिमंत आणि आमचं शासन हा आमचा चिरंतन चिंतनाचा आणि चिंतेचाही विषय असायला हवा होता. पण खूप खूप काळ वाट पाहिल्यानंतर, अगणितांच्या बलिदानानंतर स्वातंत्र्याची ती दिव्य पहाट उजाडली होती. पहाटेच्या त्या धुसर प्रकाशात भावी संकट आमच्या नजरेला जवळपास दिसलीच नाहीत. आम्ही एकदाचे स्वतंत्र झालो या एकाच कल्पनेने आम्ही इतके बेहोश झालो होतो की ते स्वातंत्र्य किती भुसभुशीत, किती तकलादू आहे आणि राज्यकर्त्यांची बुद्धी भ्रष्ट होताच आम्हा नागरिकांपासून किती सहजासहजी ते स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाणार आहे आणि प्रतिकूल परिस्थितीशी मुकाबला करण्याची आमची स्वाभाविक सवय तोपर्यंत आम्ही गमावून बसलेलो असल्यानं आमची अवस्था कशी दयनीय बनणार आहे याची कसलीच आगाऊ कल्पना मला आली नाही. आणीबाणी हा माझ्या आयुष्यातला अशा प्रकारे एक दारुण प्रसंग होता. त्या एका क्षणानं मला जे शिकवलं त्याचाच विचार मी गेली सारी वर्ष करतेय आणि त्या चिंतनातून मला जे उमगलं, जे सुचलं ते मी तुम्हाला, विशेषतः आमच्या तरुणांना सांगू पाहत आहे. असो, हे सर्वार्थाने असो आहे. आज दुर्गाबाई हयात नाहीत. आज आणीबाणीचा काळ पाहिलेली फारशी पिढी अस्तित्वात नाही, असली तरी ती सामाजिक राजकीय दृष्ट्या सक्रिय नाही. पण म्हणून हे संकट दूर होतं अशातला भाग नाही. कारण शेवटी ती व्यक्तिसापेक्षता असते, ती वृत्तीसापेक्षता असते. म्हणून अशी पुस्तकं पुन्हा एकदा नव्यानं वाचण्याची आवश्यकता असते. आणि याच मर्यादित भूमिकेतून भावशेखरचा आजचा विषय, दुर्गाबाई भागवतांचं शासन, साहित्यिक आणि बांधिलकी हे पुस्तक, देशमुख आणि कंपनीनं प्रकाशित केलेलं, 1988 साली पहिली आवृत्ती प्रसिद्ध झालेलं, 2018 साली दुसरी आवृत्ती प्रकाशित झालेलं. आणि या पुस्तकाचं वैशिष्ट्य एक आवर्जून सांगेन आणि जाणीवपूर्वक ती शेवटची ओळ म्हणून वापरतोय की या पुस्तकाला वाचायला सुरुवात करताच्या आधीच विनय हर्डीकरांनी या दुसऱ्या आवृत्तीला लिहिलेली 24 पानी प्रस्तावना जरूर वाचा. म्हणजे जसं श्रीमान योगीला नरहर कुरुंदकरांनी लिहिलेली प्रस्तावना यातनं एक वेगळी दृष्टी मिळते, तसं विनय हर्डीकरांच्या या 24 पानी प्रस्तावनेला दुर्गाबाई भागवत हे रसायन समजून घेणं, दुर्गाबाई भागवतांनी ज्या काळामध्ये हे भाषणं केली त्या भाषणालाच, त्या काळाला समजून घेणं, त्या भाषणाचा पोत, त्या भाषणाचा स्वर, त्या भाषणाचा सूर, त्या भाषणाची शब्दरचना नेमकी कोणत्या संदर्भात येते हे समजून घेणं, यासाठी ही प्रस्तावना वाचणं अत्यंत आवश्यक आहे. शेवटी जनांचा प्रवाह चालीला सारख्या पुस्तकाचा लेखक ही प्रस्तावना लिहितो हे विसरता येत नाही. आणि म्हणूनच भावशेखरचा आजचा विषय, दुर्गाबाई भागवतांचं देशमुख आणि कंपनीनं प्रकाशित केलेलं 156 पानांचं 225 रुपये किमतीचं 1988 साली पहिली आवृत्ती आणि 2018 साली दुसरी आवृत्ती प्रसिद्ध झालेलं आणि तरीही आजही इतक्या वर्षानंतरही ते संदर्भ न गमावलेलं असं पुस्तक, शासन, साहित्यिक आणि बांधिलकी. मनपूर्वक धन्यवाद. भाव शेखर.